नमस्कार, सत्यको जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी बेमुदत संपावर, आरोग्य सेवा प्रभावित। गोंदिया शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर गेले आहेत। जुलै महिन्यात केलेल्या आंदोलनानंतरही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने गोंदिया जिल्ह्यातील 750हून अधिक कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर मोठा परिणाम झाला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जुलै महिन्यात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते, परंतु शासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये NHM अंतर्गत कार्यरत असलेले जवळपास 750 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत। यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाल्या असून सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। बाईट संजय पुराम, आमदार। खरं म्हणजे यांनी जे आज उपोषण केलेले आहे बेमुदत, यांच्या मागण्या रास्त आहेत। शासन लेवलवरून ह्या मागण्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। उद्याला आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून यांची बैठक लावून यांच्या जो काही विषय आहे, मागणी आहेत, ते आपण सूक्ष्म लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। आज प्रत्यक्षात इथे मंडपात येऊन यांच्या समस्या जाणून घेण्याचा मला योग आलेला आहे। मी सर्व बाबी यांच्या ऐकून घेतलेला आहे। लवकरच याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण शासनाला विनंती करणार आहे। तर अर्चना वानखेडे, आंदोलन करते। सर ॲक्च्युली हा जो GR निघालेला आहे तो 14 मार्च 2024ला निघाला आहे। आता 16 महिने लोटून सुद्धा त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे सरकार। आणि याच्या आधी पण आम्ही त्यांना इंटिमेशन दिलं होतं, पण ते काहीच ॲक्शन घेत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव इथे आंदोलनाला बसावं लागत आहे। काय प्रमुख मागणी आहे तुमची? आमची प्रमुख मागणी आहे, आम्ही जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहे ते आम्हाला परमनंट करा। म्हणजे ज्यांचे 10 वर्ष झाले त्यांना परमनंट करण्यात यावं असं GR ऑलरेडी निघालेलं आहे। त्याला 1.5 वर्षाच्या वर झालेला आहे। पण देखील किती कर्मचारी उपोषणावर बसले? गोंदियात सध्या स्थितीत 435 लोक उपोषणाला बसले। 19 ऑगस्ट 2025 पासून हे उपोषणाला बसले। पूर्ण झाली नाही तर काय आपण उपोषणाला बसलो, याच्यावर आरोग्य विभागाला काय फटका बसणार आहे, काय सांगणार? कारण की सगळे मॅक्सिमम जे हे आहेत त्यांनी लोकांनी डेप्युटेशन लावलेले आहेत, पण त्यांच्याजवळ एवढा स्टाफ नाही आहे। आमचे जे ANM आहे, जे बेस लेवलला काम करतात, त्यांचे ज्या ठिकाणी एक पण ANM नाही आहे त्या ठिकाणी कुलूप लागलं असेल आणि पूर्ण सेवा पेशंट्सला नाही, काहीच मिळत नसते। बातमीकरिता सत्यको जानू न्यूज संपादक नरेश बोपचे। दे नौकरी, दे नौकरी, दे नौकरी, दे नौकरी, दे नौकरी, करकाया।